सरिता भात लावलंस का? आणि भाकरे करते 2 भाकरे जास्त कर हा. 2 कित्या 4 कर. हा गो एवढा काय खाणार आहे शोभा? दिसता पण खाताना ना अख्खं घर गिळून खाय. तुझं अजून राग गेलेलो नाही. तुमच्यावर किती रागव. अगो मी जो निर्णय घेतलाय ना तो तुका पटला नाही. पण ह्या बघ आता सगळा इसरून जा, नाही तर तुका त्रास होईल त्याचा. माझ्या त्रासाचा कसला घेऊन बसणार? त्याच्यामुळे ना अख्ख्या घरात त्रास होईल. मग हे माझी सून असा ना. मग सून एवढी सांगता तर सुनेचं ऐका ना. ऐकेन गो बाय ऐकेन, पण आधी माझा ऐकशील. ह्यानं तुमचं असं असतं, बाय बाय म्हणतास मग हे पुढे काय बोलूकच येत नाही. मग हे माझं ऐक. शोभान काय केल्यान ना का मी बघीन. मी ते का घरात आणलंय ना, मीच ते का माझ्या हातान घराच्या बाहेर काढेन. हा पण आता सगळा राग थुंकून टाक. का चांगल्या मनाने इला हा ना, का आपण किती असा वागायचा. अगो घो नाही हा त्याचं. सासू सासरे असत पण कधीपर्यंत. त्याची अवस्था बघलस ना, कायो झाला तरी आपल्या घरचीच माणसं आहात ती. मी कायच बोलत नाही, तुम्हीच काय तर बघा. पण तुम्हीच म्हणालात ना तुम्ही ते का बाहेर काढतलास. मग जेव्हा बाहेर काढशाल ना तेव्हा त्याचं पुळको येऊ दे नको एवढा बघा. आय एवढी भाजी चिरशाल. तू काय जातो? कपडे वाळत घालून येते. अगं किती धुतलंस? शोभा येतं नाही ना आता. आमचे कपडे मीच धुवत जाईल. काय बोलायचं इंका? भाजी कापूया. बाजूक राहा दुरळ उडात. अरे नाही उडालो रे. नाही असा केलं उडालो ना. हा नाही उडालो. अरे राहून दे रे. बरं ऐक, अण्णा असत काय घरात? अण्णा असत नाही. माका काय माहित. बरा तुका काय माहित असत तर सांगशील. माका माका सगळा माहिता. मग माका सांग घरात किती पैसा? पैसो मॉपा मॉप. मॉप म्हणजे किती? मॉप एवढो एवढो. हा मॉप. अरे तोच तो किती? छाताई येत ना छाताई. तो म्हणतो पैशाचा झाड अण्णांचा. हा पैशाचं झाड. मग हे खय असत? तमाका काय माहित. खुळो रे तू. असता पैशाचं झाड. वहिनी पैशाचं झाड आणा. हा काय रे काय झालं पांडू? पैशाचं झाड आणा का सांग. अरे पांडू पैशाचं झाड नसता रे. ना असता वहिनी असता ना अण्णांचा आणा पैशाचं झाड. हा अरे नसता. हा बघ मेहनत करूची लागता तेव्हा खय 4 घास मिळतात. तू आकडे ते माझ्याकडे झाडू मी काढते की. नको नको अरे दी रे. नको मी काढतोय. अरे असं कसं रे तू. ह्या बघ मी सुद्धा तुझ्यासारख्याच असे. मी खय 4 कामं केलंय ना तर माका 2 घास खाऊक मिळतं. दी तू अडे झाडू. नको नको अरे दी. नको नको दत्तभाऊ आरडतील. अरे नाही आरडायचे दी तू अडे. दत्तभाऊ मी काढतोय. हा सरिता दी गो मी कपडे सुकत घालते. गरज नाही. हात मोडले नाहीत माझे.
काय गो काय झाला? काय होणारा? घुशी झाल्यात ना घरात, अख्खा घर पोखरून काढतील. काय बोलतोस? हिलिया ना. इलस ये. सरिताचं राग वाटतं अजून माझ्यावरचं गेलं नाही. जायत तरी कसो. ती वाईट वागले, मी त्याच्या वांगडा. त्याच्या पोराच्या जीवावर उठलंय. त्याच्याकडनं नको नको तर काय वाईट करून घेतलंय. त्याच्यापेक्षा देवान माकाच कित्या गुचलल्या नाही. लय वाईट असे मी. खरं तर माका जगाचा अधिकारच नाही. लय वाईट असे मी. लय वाईट असे. लय वाईट असं काय करता? असं काय करतोस तू? हा सरी त्याचा बोलणं मनावर घेऊ नको. थोडे दिवस जाऊ दे, मग हे बघ सगळं व्यवस्थित होईल. पण माझ्यामुळे या घरात वाद नको होत. आधीच माझ्या घराचा, माझ्या संसाराचा वाटोळा झाला. पण तसं हय काय होक नको. मी दुसरीकडे हातपाय मारते. अगं खरी जातलस तू. मी ते का समजवते. हा तू हे सरच काम कर. हा हे बाय. ऐसर. काय झालं? काय करत होतस? काय नाही. कांदा टोके पडलेशे वाटता. बघी होतो. काय बाहेर जातास? दिसताना नाही म्हणजे किती वाजे सर परत येशाल? नाही तसा जेवण करू. माझ्या बापाशीच्या श्राद्धाचं जेवण घालतस. माका जेव्हा येऊचा तेव्हा येईल. माका येळकाळ विचारायचा नाही. अण्णा मी खीर काढते. हा मीच काढणार खीर. मग हे काय तुझा बापूस येणार का? बापू नाही, मीच काढणार खीर. ती खीर काढू का विचारत होती. मी म्हणाले नाही, मीच काढणार खीर. एवढं तुझं पुळकं कोणा केलं रे? ती भांडू. याचं एवढं पुळकं येत असत तर 4 घराची कामा कर. अण्णा माही नाही. त्यांच्या समोर शोभाचं नाव पण नाही घ्यायचा. रवात ना लक्षात. नाव पण नाही घ्यायचा. शोभाचा हा, त्यांच्या समोर हा, हा. गावात लक्षात. रवात ना. हा. काढ खीर काढ. हा नाव नाही घ्यायचा. शोभाचा. हो ये बाहेर ये. बाहेर ये. गेले. बाय, गेले. माई माका लय भीती वाटता. हिमतीन काम मागितलंय खरा, पण ही हिंमत कधीपर्यंत साथ देत सांगता येत नाही. अगो भ्या नको. मी आहे ना तुझ्या वांगडा. तू ह्या सगळा कित्या करतोस? 2 येळच्या घासासाठीच ना. हा मग हे देव पण तुझ्या पाठीशी हा. फक्त ह्यांच्या नजरेसमोर पडू नकोस, तेवढी काळजी घे. ही चप्पल पण ना मागल्या दारात ठेव. होय. बरं, काय काम असं काय? अगो आत्ताच येलस ना. पायच बस, पाय चाय खा. वय असा तर भाकरी पण खा. तू काय परकी असस काय आमका? अगो या घरची सून असस तू. माई, हे तुमचं मोठेपणा असा. पण आजपासून या घरात मी गडी म्हणूनच वावरतलंय. अगो असं काय बोला नकोस गो. माझ्या काशीची बायल असस तू. नात्यान भावजय असलीस ना तरी माझ्या छायासारखाच असस गो तू.
माका लेख म्हणतास ना, मग हे माझं ऐका. आधी डोळे पुसा बघू. चप्पल मागल्या जरा ठेव. आहो घ्या डबे घ्या. काल भाजी फार छान झाली होती हं? हा म्हणजे तसं जेवण रोजच चविष्ट असतं, पण काल कामावरची मंडळी तुझं विशेष कौतुक करत होती. बर, उद्यापासून 2 पोळ्या अधिक देत जाईल. चालेल. सुषमा, तू सामान घ्यायची नीट आठवण करा मला. उद्या आत्याकडे जायचंय ना आपल्याला. मी 2 दिवसानं पुन्हा इथं येईन, तर आत्याकडे हे दे ते दे असं काही करायला नको. नाहीतर एक काम कर, तू एक यादी तयार कर. त्या यादीनुसार सगळं घेतलं ना नीट बघ. काय कुमुदिनी? आहो, तिला काय घ्यायचंय ना ते ती बरोबर घेईल. तुम्ही निघा आता, तुम्हाला उशीर होतोय. बर बर, येतो येतो ग सुषमा. सुषमा, अगं आत्याकडे जायचंय ना, मग जा सामान भरून घे. अगं, हे काय? माझे घुंगरू. आई खूप छान आहेत ते, मला आवाज आवडतो त्यांचा. अगं दे ना मला, आत्याकडे न्यायचे आहेत खेळायला. नाही नाही, आत्याचा ओरडा खायचाय का तुला? आत्या का ओरडणार? आणि कुणाचे आहेत हे घुंगरू? माझे. तुझे? तुला नाचता येतं? सांग ना आई. हो, नाचता येतं मला, पण घरात कुणालाच आवड नव्हती. मी बाबांकडे हट्ट केला, त्यांनी मला शिकायला पाठवलं. कथ्थक शिकायला लागले, परीक्षा द्यायला लागली, आणि मग हळूहळू ना कौतुक व्हायला लागले. मग मला असं वाटलं की माझ्यातली ही कला ना मी आयुष्यभर जपेन. पण बाबा सांगायचे अभ्यासही तितकाच महत्वाचा आहे. पण कधी त्यांनी मला कथ्थक सोडायला सांगितलं नाही. मग काय, लग्नासाठी स्थळ यायला लागली. तुझ्या बाबांचं स्थळ आलं. हा माणूस आपल्याला कधीच नृत्यासाठी नाही म्हणणार नाही असं वाटलं. अगदीच साधे. मग लग्न झालं. घरातून काही फार सामान आणलं नव्हतं मी इथे, पण जे आणलं ना त्यात हे घुंगरू आणले. एक दिवशी ना मी हे घुंगरू काढले, कपाळाला लावले, नमस्कार केला. पण मग हे म्हणाले की पुन्हा हे घुंगरू कधीच बाहेर काढायचे नाही. का? ते म्हणाले की घरच्या सुनेला हे असे थेरं करणं बरं दिसत नाही. सासरकडचे म्हणजे तुझी आत्या, आजी, आजोबा. बाबा काही नाही बोलले? ते काय, त्यांच्या हो मध्ये हो केलं त्यांनी. तेव्हापासून आतापर्यंत नुसती तडजोडच करत आले मी. पण हे घुंगरू टाकून देणं म्हणजे माझ्या शरीरातून आत्मा काढून ठेवण्यासारखं आहे. म्हणून हे लपवून ठेवले होते. एका गावातून दुसऱ्या गावात जाताना हे लपवून घेऊन जायचे मी. अगं, आई असेच बांधतात ना? टाळका फिरला हा माझा. आत्ता विळीवर पाय पडलो असतो. बरोबर आ, घरात गेलेले काहीतरी हो खवं ना, तसं थंड वाटत.
काय करूची गरज नाही. तू येऊच्या आधी ना आम्ही सगळी कामं करत होतो आणि पडान राहूची सवय नाही आहे आमका. पडला असतस ना. कपाळ मोक्ष झालं असतं ना तरी चालला असता. माझ्या कामात ना मध्ये लुडबुड नाही करायची. माझी कामं करूक ना मी समर्थ असते. होय तर एवढ्या मोठ्या घरची सून असस तू. निवडताना अगदी तुझे गुण पारखून निवडले नाही. तुझ्यासारखी सून मिळा नशीब लागता गो. कित्या तुझ्या सासवेचं नशीब काय फुटका असा काय? मी काय म्हणतोय, तुझ्या सासवेचं पण नशीब फुटका आणि तुझा पण. दोघी होत असलीस. झाला गेला इसार गो सरिता. पाया पडतय मी तुझ्या. नको आता ते क्लेश. नको ती भांडणा. काहीतरी चांगला होता त्याचा प्रयत्न आपणच करू होय ना आता. तुमका कोणाचा चांगला झालेला बघवला? हा, तुम्ही फक्त तुमचाच चांगला बघा. बरा तसा तर तसा. आता सुधराचा प्रयत्न करताय ना. बरं माका सांग काय काम हा काय? आईनी तुका या घरात घेतलं नाही म्हणा, पण हैसर यायचा नाही. बाहेरची कामं करायची. गड्यानी गड्यासारखा राहायचा. काय रांधूचा असत ना तर आमचा आम्ही रांधू. बरा तू सांगशील तसा. गड्यान स्वतःची किंमत ओळखक होई. पायरी ओलांडता नाही ना. शोभा, या काम कर. बाहेरच्या चुलीतली रखा घे आणि बाहेर ठेवलेली भांडी आहेत ना तेवढी घासून टाका. हं? होय जा. येते. सरिता, त्याच्यापेक्षा अधिक तुका ओळखते मी. एक लक्षात ठेव, या घरातली तुझी जागा ते का घेऊ देऊचाही नाही मी. एवढं तरी विश्वास हा ना माझ्यावर. काय गो? हा हा ना, विश्वास हा ना माझ्यावर.